हॅलो मित्रांनो, आज मी चालली मैत्रिणीच्या रिसेप्शनला, ते पण कोणत्या गावाला ते तुम्हाला समोर माहितच होईल. आम्ही जाणार होतो डग्ग्याने आणि डग्गा इथं आलेला आहे. मला तर डग्ग्याचा प्रवास भावत नाही, म्हणून माझी मैत्रीण मला म्हणते की तू डग्ग्याच्या मागेच लटकून ये. मी म्हणलो जो होईल तो पाहितल्या जाईल, म्हणून मी आणि माझी मैत्रीण समोरच्या कॅबिन मध्ये बसून गेलो. आम्ही आता निघलो आमच्या विसुरा गावावरून आणि पोहोचलो वडसाला. ही आहे आपली वडसाची वैनगंगा नदी. हावाला कोणता गाव आहे सांगा बरं मित्रांनो. त्याच्यानंतर हावाला पण कोणता गाव आहे ते पण सांगा. आम्ही आउटसाइडनं गावाच्या मधातून गाड्या टाकलो मित्रांनो, त्याच्यामुळे आम्हाला ह्या गावांची नावं काही माहित नाही. तुम्हाला माहित असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता फायनली आम्ही पोहोचलो त्या गावाला जिथं आहे रिसेप्शन, म्हणजेच रानबोतलीला. आम्ही गेलो तर मस्त डीजे वगैरे चालू होता. आता इथं होऊन राहिली आहे नवरदेव नवरीची. आमच्या मुलातल्या पोरींची एक खासियत आहे, जिथं असतो डीजे तिथे आमचा राडा नक्कीच. आणि आमचा नाचना पण असा असतो की आम्ही डायरेक्ट पोरांनी पण फेलच पाडून टाकतो. नंतर आम्हाला लागली भूक, तर आम्ही गेलो जेवण करायसाठी. आणि आमच्या मुलातील गोपांनी पाहणं लोकांच्या मागे जाऊन उभे आहेत, जसं काही आणले जेवायलाच नाही भेटणार आहे. भात भाजी भेटल्यानंतर थोडा जीवामध्ये जीव आला. नंतर जिलेबी भेटल्यावर डबल जीव आला. आणि त्याच्यावर मग पापड भेटला तर बापरे बाप, मग तर काय सांगा. जेवण मात्र एक नंबर झाला. जेवण वगैरे झाला आणि नंतर निघलो आम्ही आपल्या गावाला. तर आता आपण भेटू नेक्स्ट वाल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.